गेली साधारण तास दीड तास आपल्याला अनेक नवीन गोष्टी, कधीकधी ऐकलेल्याही गोष्टी आपल्यासमोर पुन्हा एकदा मांडल्या. ते आपले मित्र डॉक्टर श्रीरंजन आवटे, माझे मित्र प्रशांत कोठडिया, प्रसाद जावरे, समोर बसलेले मान्यवर आहे प्रवीण सप्तर्षी आहेत, श्रुती तांबे आहेत, इतरही अनेक आहेत, अंजली आहे. नेहरू जयंती वाढदिवस जे म्हणा ते आम्ही वर्षानुवर्षे पाहत आलो किंवा साजरी पण करत राहिलो. शाळेमध्ये असताना बालदिन असा तो प्रयोग त्यावेळी वापरत होते, आताही बहुतेक ठिकाणी वापरतात. आणि नेहरू जयंती म्हणजे काय, तर नेहरूंना मुलं खूप आवडायची आणि म्हणून आपण तो आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय पातळीवरती बालदिन म्हणून साजरा करतो. आणि नेहरूंच्या याच्यावरती गुलाबाचं फूल होतं. त्या दोन गोष्टी पलीकडे नेहरू आम्हाला माहिती नव्हते किंवा कोणी माहिती करून देण्याचा प्रयत्न केला असे मला काही आठवत नाही. शालेय अभ्यासक्रमामध्ये अनेक नेत्यांच्या विषय होते, पण मला काय कळत नाही की नेहरूंच्या विषयी फार कमी माहिती होती. म्हणजे इतिहासाच्या पुस्तकामध्ये होता उल्लेख, पण बाकी कमी होती. तेव्हा हा सगळा पट यासाठी ठेवतो आहे की नेहरूंच्या बाबतीतली आत्ताची जी परिस्थिती आहे, म्हणजे एका 3-4 वर्षापूर्वी संघाच्या कुठल्या तरी एका नेत्याने असं विधान केलं होतं की नथुराम गोडसेंनी महात्मा गांधींना मारण्यापेक्षा नेहरूंना मारायला पाहिजे होतं, असं विधान केलं होतं. तर हे जे विधान आहे, तर नेहरूंच्या संदर्भामध्ये एक सतत जरी त्यांना बंदुकीने उडवलं नसेल तरी त्यांची हत्या करण्याचं काम वैचारिक पातळीवरती गेली अनेक वर्ष सुरू आहेत. म्हणजे नेहरूंच्या संदर्भामध्ये जितका द्वेष निर्माण करता येईल त्यासाठी जेवढ्या खोट्या गोष्टी आपल्याला पेरता येईल त्या सगळ्या गोष्टी पेरायचं काम गेली अनेक वर्ष सुरू आहेत. आणि त्या सगळ्या गोष्टी त्याच्या संदर्भामध्ये आपण नेहरूंच्या बाबतीत का बोलायचं, म्हणजे एका अर्थाने स्वातंत्र्य चळवळीचा पूर्ण इतिहासच फार महत्त्वाचा आहे आपल्याला, केवळ नेहरू नाही. तर स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासामध्ये अनेक जे नेते होते त्यांनी खऱ्या अर्थाने आधुनिक भारत घडवलेलं आहे. हा इतिहास का समजून घ्यायचा, म्हणजे मला तर याचं परत तेच उदाहरण देतो मी की काही 4-5 वर्षापूर्वी हिटलरवरचा एक सिनेमा आमचे मित्र जोहर मला वाटतं त्याचं नाव, त्यांनी दाखवलं. आणि त्या सिनेमामध्ये सतत तो निवेदक असं म्हणत होता की मैं उस दौर की बात करता हूँ, इस दौर की बात नहीं करता हूँ, और मैं उस देश की बात करता हूँ, इस देश की बात नहीं करता हूँ. तर हा जो भाग आहे की इतिहास आपण समजून का घ्यायचा, तर आजच्या अनेक प्रश्नाची उत्तरं आपल्याला तिथे मिळतात. पण खरं तर इतिहास कसा लिहावा आणि इतिहास कसा वाचावा हा एक स्वतंत्र विषय की ज्याच्या बाबतीत थोडंसं अधिक बोलायला पाहिजे. काही वेळेला आपण इतिहासामध्ये ज्या गोष्टी आलेल्या आहेत त्या आहेत, न आवडणाऱ्या सगळ्याच आहेत. म्हणजे उदाहरणार्थ शिवाजी महाराज आणि अफजल खान यांचा जो प्रसंग आहे, शाहिस्ता खानचा प्रसंग, असे अनेक प्रसंग इतिहासामध्ये या सगळ्या गोष्टी घडलेल्याच नाहीत असं म्हणून काही चालत नाही. या सगळ्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन काय असावा याच्या बाबतीत लिखाण पण झालं. म्हणजे मी काही लिखाण झालेलं असं नाही म्हणत, रोमिला थापरने पण या बाबतीत पुस्तक लिहिलेलं आहे. पण ते जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत विशेषतः आपल्या कार्यकर्त्यांच्यापर्यंत हे पोचवायला पाहिजे की इतिहासाच्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन काय आहे, इतिहासाकडे काय बघायचं, किती बघायचं. म्हणजे इतिहासाच्या प्राध्यापकांनी जरूर रमावं, पण बाकीच्यांनी जर इतिहासात रमायचं ठरवलं तर ते आपल्याला परवडणारं नाही. इतिहास फक्त यासाठी पाहिजे की आपण गाडी चालवताना शेजारी आपला आरसा असतो, आरसा यासाठी असतो की मागून काय आपल्याला कोणी येऊन धडकत तर नाही ना, पण गाडी आपल्याला पुढे न्यायची, पुढे चालवायची. केवळ मागे जर आरशात बघत राहिला तर पुढे नक्की ॲक्सिडेंट होण्याची शक्यता आहे. तेव्हा नेहरूंच्या संदर्भामध्ये आपण ज्यावेळी बोलतो त्यावेळी नेहरूंच्या संदर्भामध्ये केवळ बोलून चालत नाही, तर तो पूर्ण काळ, त्या काळातल्या अनेक गोष्टी या सगळ्या बोलल्याशिवाय आणि त्याची चर्चा केल्याशिवाय नेहरू पण उलगडत नाही. आणि आज त्याच्या काय महत्त्व आहे हे श्रीरंजननी फार चांगल्या पद्धतीने सांगितलेलं आहे. खरं तर नेहरूंचं एकूण व्यक्तिमत्व, एकूण त्यांचं लिखाण, एकूण त्यांची फिलॉसॉफी आणि जगभर फिरलेले, म्हणजे एका अर्थाने त्यांचं वैश्विक मानव किंवा वैश्विक एक नेता असं त्याचं स्वरूप आहे. आणि तो आपल्या देशाचा आहे, आपल्या देशाचा पंतप्रधान आहे, आपल्या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातला अतिशय महत्त्वाचा नेता आहे. याबद्दल आपण अभिमानच बाळगायला पाहिजे.
पण नेहरू आणि गांधी आणि काँग्रेस ही जी सगळी मांडणी करत होते त्या मांडणीमध्ये आणि ज्यांना या सगळ्या गोष्टी नको आहेत त्या मांडणीमधला तो खरा एका अर्थाने एक ज्याला म्हणूयात की निरंतर संघर्षाचा तो मुद्दा आहे पार भगवान बुद्धापासून तर आजपर्यंत, की काही लोकांना एक मर्यादित लोकांच्या फायद्यासाठी संपूर्ण समाजाने राबवावं, म्हणजे अगदी मेरिट हा शब्द त्याच्यासाठी सतत वापरला जातो, की सगळ्यात महत्त्वाचं काय की ज्यांच्याकडे काही एक प्रज्ञा आहे त्यांच्यावरती आपण भरपूर इन्व्हेस्ट करू, त्यांना पुढे नेऊ आणि त्याच्यातूनच आपल्याला काहीतरी चांगलं सापडेल. बाकी बहुसंख्य समाजाकडे काही दुर्लक्ष, जे टिळकांनी देखील सांगितलं होतं की हे काय लोहार सोतार वगैरे पार्लमेंटमध्ये जाऊन काय करणार आहेत. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते एका अर्थाने हा वैचारिक संघर्ष खूप सनातन संघर्ष आहेत. आणि नेहरू आणि स्वातंत्र्य चळवळीमध्ये आपले जे नेते होते त्यांनी जी कल्पना केली आहे त्याच्या संपूर्ण एक आधुनिक भारताची एक उभारणी कशी असेल या संदर्भातला हा सगळा भाग आहे. आणि नेहरूंना 17 वर्ष मिळाली. हा काळ अल्प जरी असला तरी इतका अल्प नव्हता, म्हणजे जिना हा एका वर्षात गेले पाकिस्तानमध्ये किंवा त्याच्याहीपेक्षा कदाचित कमी वेळ. तेव्हा त्यांना जो काही वेळ मिळाला त्यामध्ये त्यांनी लोकशाही इथे रुजवली आणि तो एक एका अर्थाने आपल्याला अभिमानाचा विषय. आज लोकशाही धोक्यात आलेली आहे असं वाटत असलं तरी अजूनही या संपूर्ण जे काही चळवळीच्या आणि नंतरच्या सरकारने काम केलं नेहरूंच्यापासून बाकीच्यांनी, त्याचा प्रभाव पूर्णपणे संपलेला नाही. प्रभाव संपवण्याचा प्रयत्न चालू आहे. लोकशाही गुंडाळ म्हणजे ज्या काय काय मांडणी केली जाते. मला धक्का बसला ज्यावेळी की मोरबीची दुर्घटना घडली, त्या दुर्घटनामध्ये जबाबदार असलेले पटेल, जयेश पटेल काय नव्हतेच, त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे. आणि या निवडणुका नको, एखादा एक चांगला पंतप्रधान घ्या, 20-25 वर्ष त्याला काम करू द्या. हे निवडणूक आपल्यासारख्या देशाला परवडणारी नाही आहे. प्रत्येक वर्षी एवढा खर्च करायचा, हे सगळं करायचं. ही मांडणी केलेली आहे. ही मांडणी त्या मोरबीचा पूल कोसळला त्यामुळे निदान ती मांडणी केल्याचं निदान बाहेर आले. तर अशी मांडणी अनेक जण वेगळ्या पद्धतीने करत आहेत. पण मला अजूनही आशा आहे की या सगळ्या गोष्टी इतिहासामध्ये ज्या घडलेल्या आहेत त्या पूर्णपणे मिटवता येत नाही, पूर्णपणे संपवता येत नाही. इथे अनेक ठिकाणी इतिहासाचे कागदपत्र गाळ करण्याचे प्रयत्न आणि उपक्रम सुरू आहेत. पण तरी जगाच्या पातळीवरती अनेक गोष्टी उपलब्ध आहेत. अनेक गोष्टी वेगळ्या डिजिटल स्वरूपामध्ये देखील आपण सांभाळून ठेवलेल्या आहेत. काही काळ काही लोकांना गफलतीमध्ये किंवा याच्यामध्ये ठेवता येतात ज्ञानापासून दूर, पण दीर्घकाळ सदा सर्व काळ आणि सगळ्यांना मूर्ख बनवता येईल असं नसतं. आणि या विश्वासावरतीच आपल्याला काम करावं लागेल. नेहरू, गांधी आणि त्यांचे सगळे सहकारी म्हणजे सरदार पटेल आणि मौलाना आझाद सहित सगळ्यांचं, त्या सगळ्यांचं या देशामध्ये फार मोठं योगदान आहे. इंटिरियम सरकार चालवलं त्यावेळी देशातल्या सगळ्याच विचारधारेचे लोक होते. 2 वर्ष जे काही चालवलं तेही फार कौशल्याने सांभाळून घेतलं. म्हणजे इतक्या एकमेकांच्या टोकाच्या विरोधात असलेल्या लोकांना एकत्र ठेवायचं हे काम सोपं नव्हतं, पण तेही आपण केलं. तेव्हा या सगळ्या प्रक्रियेमध्ये आज आपण आपल्या देशामधली लोकशाही धोक्यात आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला वाटचाल करायची. तेव्हा हा इतिहास त्यासाठी समजून घेणं. आणि मला वाटतं श्रीरंजन आवटेने अतिशय चांगल्या पद्धतीने सांगितलेलं आहे. अनेक प्रश्न विचारले गेले, त्याची उद्या देखील उत्तरं मिळतील, कदाचित उद्या पण उत्तर मिळणार नाहीत, पण लोकांना प्रश्न पडत आहेत ही खूप चांगली गोष्ट आहे. प्रश्न पडणं हे फार महत्त्वाचं आहे आणि अनेक प्रश्नाची उत्तरं आपण स्वतः देखील शोधायची. श्रीरंजन आवटे त्यांनी 10 लेक्चर दिले तरी काही प्रश्न शिल्लक राहतील. तेव्हा प्रश्न इतिहासाच्याही संदर्भातले आपल्याला पडावे, प्रश्न वर्तमान काळातलेही पाडावे, प्रश्न जसं आपण आवटेंना विचारतो तसं इतरांना देखील जरूर प्रश्न विचारावे. आणि या पद्धतीने लोकशाहीमध्ये प्रश्न विचारण्याचा अधिकार केवळ आपल्याला एकमेकांना नाही तर ज्यांना विचारण्याची भीती वाटते त्यांनाही विचारण्याचा अधिकार आपल्याला बजावता यावा, यासाठी आपण सगळे प्रयत्न करूयात. पुन्हा एकदा सगळ्यांचे मी आभार मानतो. धन्यवाद.